सर्व काही छान आहे, सर्व काही चांगलं आहे. जे जे घडत आहे, होत आहे ते सर्व माझ्या हितासाठी आणि भल्यासाठीच आहे. मी सुरक्षित आहे. प्रेम ही माझी शक्ती आहे आणि प्रेम हेच सत्य आहे आणि प्रेम हेच एकमेव सत्य आहे. ही स्वतःला स्वयंसूचना घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही स्वतःला जेव्हा सांगाल की सर्व काही चांगलं आहे, छान आहे, जे जे घडतंय ते चांगलं माझ्या हितासाठीच घडतंय, माझ्या भल्यासाठीच घडतंय आणि मी सुरक्षित आहे, तर तुम्हाला ते आतून शक्ती येईल तुम्हाला. आणि तेच खरं आहे. जेव्हा तुम्ही सांगाल स्वतःला तरी आतून तुम्हाला आपोआप ते जाणवू लागेल. चला 3 वेळेस म्हणायचं आहे. सर्व काही छान आहे, सारं काही चांगलं आहे. जे जे घडत आहे, होत आहे ते सर्व माझ्या हितासाठी आहे आणि माझ्या भल्यासाठीच आहे. मी सुरक्षित आहे. प्रेम ही माझी शक्ती आहे आणि हेच सत्य आहे आणि प्रेम हेच एकमेव सत्य आहे. चला 3ऱ्यांदा स्वयंसूचना. सर्व काही छान आहे, सारं काही चांगलं आहे. जे जे घडत आहे, होत आहे ते सर्व माझ्या हितासाठी आणि माझ्या भल्यासाठीच आहे. मी सुरक्षित आहे. प्रेम ही माझी शक्ती आहे. प्रेम हेच सत्य आहे आणि प्रेम हेच एकमेव सत्य आहे. ही स्वयंसूचना झाली मिरर वर्कच्या आधीची. आता आपल्याला मिरर वर्क करायचं. आता आज नेट प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी माझा कॅमेरा पण ऑफ ठेवला आहे. ऑफ जरी असेल तरीही आपल्याला मिरर वर्कच्या समोर हे म्हणायचं आहे. ठीक आहे, चला आधी लेखिकेने काय सांगितलंय ते बघूया. मिरर वर्क 12. आता तुम्हाला वाटणारं सर्वात मोठं भय कोणतं? कागदाच्या चौकोनी तुकड्यावर ते लिहा आणि तो कागद आरशाच्या डाव्या बाजूला चिटकवा. या भीतीची जाणीव अनुभवा. भीतीचं अस्तित्व तुम्हाला कळू दे आणि मग तिला सांगा. चला, तिला जे काही सांगायचं आहे ती आपलं मिरर वर्क आहे. म्हणजे आधी इथं काय करायचं आहे की जी काही भीती वाटते, ठीक आहे, कोणती भीती वाटते तुम्हाला? तुम्ही लिहू शकता भविष्याची भीती वाटते. ठीक आहे, तिथं एका साईडला लिहायचं छोट्याशा कागदावरती की मला भविष्याची भीती वाटते. ठीक आहे, साईडला लिहून ठेवायचं आणि मग त्या भीतीकडे बघून, म्हणजे ते जे काही लिहिलेलं आहे तिच्याकडे बघून आपल्याला हा मिरर वर्क करायचा आहे. चला, तर तिला काय म्हणायचं आहे मग? मला माहीत आहे तुला माझं संरक्षण करायचं आहे, माझा बचाव करायचा आहे. तुला मला मदत करायची आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी तुझी आभारी आहे, कृतज्ञ आहे. पण आता मी तुझा निरोप घेते. मी तुला जाऊ देणार आहे, तुला सोडणार आहे आणि मी सुरक्षित आहे. आता हा चिटकवलेला आरशावरचा छोटा कागद काढा, चुळगळा, फाडून टाका, जाळून टाका किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करून टाका, फेकून द्या, काहीही करा, पण या भीतीपासून मुक्त व्हा आणि भयमुक्त होणंही महत्त्वाचं आहे. तर जे काही भीती आहे, तर तुम्ही जे काही तुमच्या मनातली भीती आहे वेगवेगळ्या असू शकतात, तर एका महिन्याला किंवा 15 दिवसांनी, 8 दिवसांनी प्रत्येकावरती काम करायचं आहे. ते या पद्धतीने करायचं आहे आणि हे होतंय. तुम्ही जितक्या विश्वासाने हे कराल तितकं ते होतं. करून बघणं तुमच्या हातात आहे, अनुभव घेणं तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही करा. चला 2ऱ्यांदा म्हणूया. मला माहीत आहे तुला माझं संरक्षण करायचं आहे, माझा बचाव करायचा आहे. तुला मला मदत करायची आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी तुझी आभारी आहे, कृतज्ञ आहे. पण आता मी तुला
सोडणार आहे. तुझा निरोप घेते. तुला जाऊ देणार आहे आणि मी सुरक्षित आहे. तिसऱ्यांदा, मला माहीत आहे तुला माझं संरक्षण करायचं आहे, माझा बचाव करायचा आहे. मला मदत करायची आहे. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी तुझी आभारी आहे, कृतज्ञ आहे. पण आता मी तुझा निरोप घेते. मी तुला जाऊ देणार आहे, तुला सोडणार आहे आणि मी सुरक्षित आहे. हे आपल्याला म्हणायचं आहे. पुन्हा एकदा आरशासमोर उभे राहा. स्वतःला आरशात पहा आणि या स्वयंसूचना लिहा. म्हणजे हे जे काही आधी भीतीला म्हणायचं आहे ते म्हणायचं. तो कागद काढायचा जो चिटकवलेला आहे आपण छोटासा कागदावरती लिहिलेला, तो घ्यायचा, चुरगायचा, बारीक फाडायचा, जाळून टाकायचा, फ्लश करायचा आणि ते फेकून यायचं आणि इमॅजिन करायचं की माझ्या मनातली पूर्ण भीती गेलेली आहे आणि परत आरशासमोर येऊन उभे राहायचं आणि म्हणायचं, मी प्रेम करते आणि निष्ठा करते, विश्वास ठेवते, मी आश्वस्त आहे. प्रेम आणि जीवन माझी काळजी घेतात. मी ज्यांच्यामुळे अस्तित्वात आले आणि आहे त्या वैश्विक शक्तींशी मी एकरूप आहे, संलग्न आहे. म्हणूनच मी सुरक्षित आहे. माझ्या या जगात सर्व काही चांगलं चाललेलं आहे. हे परत येऊन स्वतःला म्हणायचं आहे. चला दुसऱ्यांदा, मी प्रेम करते, निष्ठा करते, विश्वास ठेवते, आश्वस्त आहे. प्रेम आणि जीवन माझी काळजी घेतात. मी ज्यांच्यामुळे अस्तित्वात आले आणि आहे त्या वैश्विक शक्तींशी एकरूप आहे, संलग्न आहे. म्हणूनच मी सुरक्षित आहे. माझ्या जगात सर्व काही चांगलं चाललेलं आहे. तिसरं, मी प्रेम करते, निष्ठा करते, विश्वास ठेवते, मी आश्वस्त आहे. प्रेम आणि जीवन माझी काळजी घेतात. मी ज्यांच्यामुळे अस्तित्वात आले आणि आहे त्या वैश्विक शक्तींशी मी एकरूप आहे, संलग्न आहे. म्हणून मी सुरक्षित आहे. माझ्या जगात सर्व काही चांगलं चाललेलं आहे. हे आपल्याला परत आरशासमोर येऊन म्हणायचं आहे. आता आरशात पहा आणि तुमच्या श्वसन, जे तुम्ही श्वास घेताय त्याचं निरीक्षण करा. बऱ्याचदा घाबरले असताना आपला श्वास रोखून धरला जातो. जर तुम्ही घाबरलेले असाल तर जाणीवपूर्वक श्वासाकडे लक्ष द्या. काही खोल आणि दीर्घ श्वास घ्या, सोडा. श्वसनामुळे उरातील जागा मोकळी होते, शक्ती मिळाल्यासारखी वाटते, पाठीचा कणा ताठ होतो, छाती रुंदावते, ऊर्जा वाढते. जणू काही तुमच्या नाजूक हृदयाला प्रसरण पावण्यासाठी जागा निर्माण झालेली आहे. तर जेव्हा आपल्याला भीती वाटते किंवा हे होतं तर आपण श्वास पटपटपट घेत असतो, हळू घेत नसतो. तर त्यावेळेस श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि हळू श्वास घ्यायचा आहे. नैसर्गिक श्वसन चालू राहू दे. श्वसनाचे निरीक्षण करा आणि ते करत असतानाच स्वतःला परत स्वयंसूचना द्यायच्या आहेत मिररमध्ये बघून. मी तुझ्यावर प्रेम करते. इथं नाव घ्यायचं स्वतःचं. मी तुझ्यावर प्रेम करते अनिसा. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. माझा जीवनावर विश्वास आहे. मला गरजेचं आहे ते सर्व काही मला जीवनाकडून मिळत आहे आणि मिळणार आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. मी सुरक्षित आहे. सर्व काही छान चाललंय, चांगलं चाललंय, शुभ आहे सारंच. दुसऱ्यांदा, मी तुझ्यावर प्रेम करते अनिसा. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. माझा जीवनावर विश्वास आहे. मला गरजेचं आहे ते सारं काही मला जीवनाकडून मिळत आहे आणि मिळणार आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. मी सुरक्षित आहे. सर्व काही छान चाललंय
आणि चांगलं चाललंय आणि शुभ आहे सारंच. तिसऱ्यांदा, मी तुझ्यावर प्रेम करते आणि माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. माझा जीवनावर विश्वास आहे. मला गरजेचं आहे ते सारं काही मला जीवनाकडून मिळत आहे आणि मिळणार आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. मी सुरक्षित आहे. सर्व काही छान आणि चांगलं चाललंय. शुभ आहे सारंच. तर हा जो मिरर वर्क आहे, हा मिरर वर्क खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हा मिरर वर्क रोज जरी केला तरीही चालेल. इतका इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या आतमध्ये काहीतरी असं बसलेलंच असतं. ते आपण घेऊन आलेलं असतं लहानपणापासून. त्याच्यामुळं आपण काही काही गोष्टी करत नसतो, भीत असतो करण्यासाठी. तर त्या गोष्टी करण्यासाठी, आपल्या आतून शक्ती मिळण्यासाठी हा मिरर वर्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा मिरर वर्क जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडते किंवा ह्याची प्रॅक्टिस होईपर्यंत रोज करा असं मी म्हणेन. म्हणजे कमीत कमी तुम्ही एखाद्या गोष्टीवर काम करताय, जसं की मी सांगितलंय तुम्हाला की निगेटिव्हिटी जी आहे ती लिहून काढायची. ओके, तर इथं काय करतोय आपण, इथं आपण तेच करतोय. म्हणजे तुमच्या आतली जी एक एक निगेटिव्हिटी आहे ती निघून जायला तयार हो आपण इथं एक 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 घालवायला. तर जी काही निगेटिव्हिटी बसलेली आहे, ज्या गोष्टीची भीती वाटते, ते रोज एक गोष्ट घ्यायची, रोज एक गोष्ट घ्यायची आणि काम करायचं 21 दिवस, की जोपर्यंत ह्या मिररवरची सवय होत नाही तोपर्यंत. तर जेव्हा तुम्हाला हे आपोआप जाणवेल, तर जे तुमच्या आतमध्ये आहे, जे तुम्हाला करायचं आहे, ज्याच्यासाठी तुमची हिंमत होत नाही, ते तुम्ही आरामात करू शकाल 21 दिवसानंतर. इतका आरामात कराल की तुम्हाला लक्षात पण येणार नाही की या गोष्टीसाठी मला भीती वाटत होती आधी. हे पण नाही तुम्हाला कळणार. काही असू दे, मग ते रिलेशनशिप असेल, कोणतं आपली हेल्थ असेल, काही एखादं दुखत असेल तुमच्या बॉडीमधलं, जे काही असेल त्या प्रत्येक गोष्टीवरती काम करायचं. ती निगेटिव्हिटी लिहायची, फाडून टाकायची, जाळून टाकायची, फ्लश करायची. आणि मग स्वतःला सांगायचं की मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणजे आजचा जो होता आणि आजचा जो होता ॲज अ लाईफ मिररवर हे मॅजिकमध्ये जे शिकलो आपण, त्या पद्धतीनेच होतं हे. तिथं जी जादूची कांडी होती ती कृतज्ञतेची शक्ती होती, आणि इथं जादूची कांडी काय आहे, प्रेमाची शक्ती. तिथं युनिवर्सवरती विश्वास ठेवायचा आहे. तिथं पण वैश्विक शक्तीच म्हणलं होतं त्यांनी, आपण युनिवर्स म्हणतो. इथं पण लेखिकेने वैश्विक शक्तीवरतीच विश्वास ठेवायचे आणि जे काही तुमच्याजवळ आहे त्या गोष्टीबद्दल धन्यवाद व्यक्त करायचा आहे, कृतज्ञ राहायचं आहे. मग ते काही असू दे, त्या भीतीला सुद्धा तुम्ही तात्पुरतं तिला कृतज्ञ व्यक्त करायची आहे आणि मग निघून जा म्हणून सांगायचं आहे, तिला आभार मानून तिचे. तर म्हणजे आजचा जो मिरर वर्क आहे तो खूप इम्पॉर्टंट होता. चला, तर मग ह्याच्यामध्ये आता जे आपल्याला मन व्यायाम आहेत ते आता तुमच्या भीतीवरती काम करायचं. तर काय म्हणलं त्यांनी ह्याच्यामध्ये, या शीर्षकाखाली रोजनिशीचा जो मन व्यायाम आहे त्याच्यामध्ये तुमचं भय हा शीर्षक द्यायचं आहे त्याला, आणि त्याच्यात कॉलम वाईज कॅटेगरी करायची. कुटुंब असेल, तुमचं आरोग्य असेल, करिअर असेल, नातेसंबंध असतील किंवा आर्थिक गोष्टी असतील, प्रत्येकाबाबत तुम्हाला कोणत्या गोष्टीची काय भीती वाटते ते क्लिअर तिथं लिहायचं. रिलेशनशिपबद्दलची काय भीती वाटते की अच्छा ते रिलेशनशिप नंतर माझं तुटेल का, किंवा असं होईल का, टिकेल का, जे काही वाटतंय ते तुम्हाला. आरोग्याबद्दल काय वाटत आहे की नंतर मला गुडघे दुखत आहे, तुम्ही पाय दुखतील का, किंवा काय जे काही वाटत असेल ते मला हे करायला जमेल का, नाही तर आत्ता जमत नसेल तर, एखाद्या आपल्या बॉडी पेनमुळं किंवा बसण्यामुळं, जे काही कशामुळे, तर ते कॉलममध्ये प्रत्येकाच्या हेडिंगवरती भय लिहायचं आहे आणि खाली प्रत्येक एक एक कॉलम करायचा आहे. एक कुटुंब, आरोग्य, करिअर, नातेसंबंध, आर्थिक गोष्ट.
आणि ताता यातील प्रत्येकाखाली भयाबाबत जे काही भय लिहिलेलं आहे तुम्ही आधीचं की याबाबत मला भीती वाटते, तर त्याला सकारात्मक स्वयंसूचनेमध्ये लिहायचं आहे. परत जर तुम्ही असं लिहिलंय भयबद्दल की मला भीती वाटते की मी आजारी पडेन आणि माझी काळजी घेतली जाणार नाही, तर त्याची स्वयंसूचना कशी करायची सकारात्मक? मला आवश्यक ती सर्व मदत मी आकर्षित करत आहे. की मला काय भीती वाटते की मी आजारी पडेन आणि माझी काळजी कोण घेणार नाही, तर मला जी काही मदत लागणार आहे ती मी आकर्षित करत आहे, असं त्या वाक्याचं आपल्याला सकारात्मक स्वयंसूचना लिहायच्यात. म्हणजे तुम्हाला प्रत्येकसाठी तुम्ही जे काही लिहिलेलं आहे त्याला तुम्हाला तुमच्या सकारात्मक स्वयंसूचना लिहायच्या आहेत. ह्याच्यासाठी नातेसंबंधासाठी काय लिहिलं असेल ते, आरोग्याबद्दलचं काय असेल ते, कुटुंबातलं असेल काय ते प्रत्येकाबद्दल तुम्हाला स्वयंसूचना लिहायच्या. चला, आजचा हृदयस्थ विचार. माझं नेहमी संपूर्णतः संरक्षण केलं जातं. कोण करतं? वैश्विक शक्ती करते, युनिव्हर्स करतं. ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि हा विचार हृदयामध्ये फिक्स करायचा. माझं नेहमी संपूर्णतः संरक्षण केलं जातं. माझं नेहमीच संपूर्णतः संरक्षण केलं जातं. माझं नेहमीच संपूर्णतः संरक्षण केलं जातं. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुमच्या मनात भयग्रस्त विचार येतो, कशाची तरी भीती वाटते, तेव्हा ती भावना तुमचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत असते. त्यासाठी ती येते. सांगा तुमच्या भीतीला, तुला मला मदत करायची आहे, यासाठी कृतज्ञता आणि धन्यवाद. यानंतर त्या भीती संदर्भात तुम्ही लिहिलेली सकारात्मक स्वयंसूचना म्हणा आणि तीच सारखी म्हणायची. त्या भीतीच्या जाणीवेचा अनुभव घ्या, पण तिचे आभार माना, पण तिला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका किंवा तिला महत्त्व देऊ नका. फक्त आभार मानून सोडून द्या. आणि मग तुम्हाला त्याच्यातले जे काही पर्याय असतील, तुम्हाला जे काही करायचं आहे ते ॲज अ सकारात्मक विचार करायचे. अच्छा, ते मी केलेलं आहे, ते मी या पद्धतीने केलेलं आहे, मी त्या पद्धतीने केलेलं आहे, किंवा मी या पद्धतीने करू शकते, मी त्या पद्धतीने करू शकते, याचा विचार करायचा, ना की त्याच भीतीला घेऊन बसायचा. तर हा होता आपला हृदयस्थ विचार. आजचं ध्यानतंत्र आहे सुरक्षित आणि प्रेममय जगाची निर्मिती. आजचं खूप मोठं आहे, मी तसंच वाचते कारण म्युझिकसोबत हे कळणार नाही. तर हे इथं जे आपण मॅजिकमध्ये बघितलेलं आहे की जादूची कांडी आपण किती किती जणांना देऊ शकतो, कुणाकुणाला देऊ शकतो, तेच इथं प्रेमाची शक्ती आपल्याला आपण कुणाकुणाला देऊ शकतो, कसं कसं देऊ शकतो, ते हे ध्यानतंत्र आहे आजचं. लक्ष देऊन ऐका. आजचा दिवस आणि यापुढे प्रत्येक दिवस हा काहीतरी शिकण्यासाठी आणि नवी सुरुवात करण्यासाठी आहे, असाच विचार करा. ही स्वतःमध्ये बदल करण्याची संधी आहे, स्वतःचा विकास करण्याची संधी आहे, असा विचार प्रत्येक क्षणाबद्दल सातत्याने मनात ठेवा. तुमच्या जाणीवाच्या कक्षा नव्या पातळीवर न्या. ज्या स्वप्नवत जगात तुम्ही राहू इच्छिता त्याच्या निर्मितीसाठी नवनवीन विचार आणि कल्पना अंमलात आणा. आपली जीवनविषयक दृष्टीच नवीन दृष्टी निर्माण करते. आता चला माझ्यासोबत आणि नवनवीन सामर्थ्यशाली मार्गाने स्वतःकडे आणि जगाकडे आणि या विश्वाकडे पहा. अशा जगाची कल्पना करा जिथे प्रत्येकाला मान सन्मान मिळतो, प्रत्येक व्यक्तीला, तो कोणत्याही जातीचा असो, देशाचा असो, सुरक्षित आणि सामर्थ्यशाली असण्याचा प्रयत्न येतो. जिथे मुलंही घराचं वैभव आहे, संपत्ती आहे, समजून वाढवली जातात. मुलांना रागवणं, त्रास देणं वर्ज्य आहे.
प्रेमाच्या वर्षावाने मुलांना सुरक्षित वाटतं. शाळेतसुद्धा मुलांना नैतिक आध्यात्मिक शिक्षण देण्यात अमूल्य वेळ उपयोगात आणला जातो. मुलांना स्वतःवर प्रेम करायला शिकवलं जातं. संवाद कसा साधायचा, सुसंवादातून चांगले नातेसंबंध कसे विकसित करायचे, जपायचे, चांगले पालक कसं बनावं, कसे पैसे हाताळावेत, कशी काटकसर करावी, पैशाचं नियोजन कसं करावं, आर्थिक सुरक्षितता कशी निर्माण करावी, अशा अनेक गोष्टी ज्या चांगलं जीवन जगायला अत्यावश्यक आहेत त्या शिकवल्या जातात. आता तुमच्या कल्पनाचित्रात पहा की सर्व आजारी लोक बरे झालेले आहेत, स्वस्थ निरोगी झालेले आहेत. जेव्हा डॉक्टर लोकांना आरोग्यवान आणि उत्साही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आजार हा केवळ एक भूतकाळ बनून जातो. वेदना, आजार, दुःख, त्रास विरून जाताना आणि अदृश्य होताना पहा. आता गरज नसल्यामुळे हॉस्पिटलच्या बिल्डिंग्स ही आरोग्यधाम झालेली आहेत, जिथे स्वास्थ्य रक्षणाचे मंत्र आणि तंत्र दिले जातात. असं दृश्य पहा की सर्व बेघर माणसांना घर मिळालंय, सर्व बेकार माणसांना हवं तसं काम मिळालंय. तुरुंगात सुद्धा कैद्यांना सकारात्मक विचार करायला शिकवलं जातंय. कैद्यांना आत्मसन्मान आणि त्यांच्या क्षमता याची जाणीव करून दिली जातेय. त्यांचा जबाबदारी नागरिक बनण्याकडे प्रवास चालू आहे. या सुंदर जगात सर्व गोष्टी आदर्शवत घडतात. इथे चर्च, देवालयात नैतिक आणि आध्यात्मिक शिकवणीतून लोकांना त्यांच्या मनातील अपराधीपणा, पापदृष्टी काढून टाकण्यास शिकवलं जातं. विशाल वैश्विक शक्तीचा आपल्या जीवनावरील प्रभाव, आपल्या आत्म्याचं या शक्तीशी आणि निसर्गाशी असलेलं आणि मुलाचं आईबापांशी असलेलं तसं नातं याची जाणीव करून देऊन आश्वस्त केलं जातं. सरकारसुद्धा सर्व नागरिकांना न्याय आणि दया देण्यासाठी बांधील आहे. या सरकारच्या राज्यात प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटतंय. सर्व उद्योग व्यवसायात नैतिकता आहे. लाभ मिळवला जातो, पण तो प्रामाणिकपणे आणि चांगुलपणातूनच. लोभाचा, हवरटपणाने नफा मिळवण्याचा प्रयत्न इथे अजिबात दिसत नाही. स्त्री-पुरुष एकमेकांचा सन्मान करतात, प्रोत्साहन देतात, सहकार्य करतात. छळ, हिंसा याला इथे वावच नाही. या जगातून सर्व वाईट गोष्टींना हद्दपार केलं आहे. शुद्ध पाणी, पोषक अन्न, स्वच्छ सुंदर वातावरण, शुद्ध हवा या सर्वांचा मूलभूत हक्क आहे आणि तो सर्वांना सहज उपलब्ध आहे. चला आता आपण थोडं बाहेर फिरून येऊया. मस्त पावसाचा अनुभव घेऊया. स्वच्छ सुंदर वातावरण कल्पनेत अनुभवा. पाऊस थांबतोय, ढग विरून जातायत, सूर्यदर्शन होतंय आणि प्रकटतंय सुंदर इंद्रधनुष्य. अनुभवा मोकळी हवा, त्याचा ताजेपणा जाणवू दे. पहा प्रवाहातील तळी, नद्यातील स्वच्छ चमचमतं पाणी, हिरवळ, घनदाट जंगल, सुंदर फुलं, आसमंतात दळवळणारा सुगंध, दूरवर पसरलेली शेत, फळं, भाजीपाला. सर्वांना हवा तितका भाजीपाला, फळं, अन्नधान्य सर्व उपलब्ध आहे. सगळीकडं शांती, समाधान, सौंदर्य, समृद्धी भरून राहिलेली आहे. विश्वात सर्व ठिकाणी समतोल, सुसंवाद, शांती आहे.
लोक आनंदात आहेत, मस्त मजेत जगातील सौंदर्य समृद्धी अनुभवत आहेत. मन आणि हृदय मोकळं करून हात रुंद पसरता तेव्हा जाणीव होऊ दे की या सुंदर संपन्न जगात दूषण, विसंवाद अशा गोष्टींना जागाच नाही. या जुन्या पुराण्या झाल्यामुळे आता त्या हद्दपार झालेल्या आहेत. सीमा, विभक्तपणा हे विरून गेले. हे विश्वची माझे घर ही भावना प्रस्थापित होतीये. विश्वबंधुताची भावना सर्वांच्या मनात मूळ धरतीये. जणू सारे विश्व हेच एक विशाल कुटुंबच आहे. आपण सगळे खऱ्या अर्थाने एक झालोय. एकमेकांना सहकार्य देतोय, सहानुभूती देतोय, समानुभूती देतोय. साऱ्यांची मनं परिपूर्ण आहेत असा अनुभव घ्या. आपली पृथ्वी निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. महापूर, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीपासून ती मुक्त झाली आहे. ज्या ज्या सकारात्मक गोष्टी जगात घडाव्याशा वाटतात त्या प्रत्यक्षात उतरलेल्या आहेत अशी कल्पना करा. या सर्वांचा तपशीलवार आणि पंचेंद्रियांनी, भावनांनी अनुभव घ्या. तुम्हाला हवंसं वाटणारं प्रेममय आणि सुरक्षित जग प्रत्यक्षात साकारलेलं पहा. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स.